जय भीम जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी विनंती करतो की माननीय श्री गोवर्धन देशमुख साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं 2 मिनिटं. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज दिले, या महाराष्ट्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले, या महाराष्ट्राने ताराराणी दिल्या, या महाराष्ट्राने जिजाऊ दिल्या, या महाराष्ट्राने अहिल्याबाई होळकर दिल्या. त्या महाराष्ट्राच्या या मीरा भाईंदर मध्ये आज फक्त पक्षीय राजकारण बघायला मिळते. महिला बाळीवरचे अन्याय होतात हे आज अनेक वर्ष आपण पाहतोय. महाराष्ट्राचा देशामध्ये दुसरा क्रमांक लागलाय जिथे महिला मुली गायब होत आहेत. आज या गावातला आगरी कोळीची आपण भूमी म्हणतो, या पेंकरपाड्यामध्ये एक महिलेवरती, एक आपल्या मुलीबाळीवरती अत्याचार होतोय. तुम्ही पक्ष बघून जर विरोध करत असाल, हे जे आमदार म्हणणारे स्वतःला कार्यसम्राट, आज तोंड लपून कोणत्या वेळात बसल्यात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे आमदार म्हणून घ्यायची. तुम्ही या शहराचं प्रतिनिधित्व करता, तुम्ही या शहराचं पालकत्व करता आणि या मीरा भाईंदरच्या पहिल्या नागरिक म्हणून, महापौर म्हणून देखील महिला आहेत. तुम्हाला देखील लाज वाटली पाहिजे. तुम्ही आज तुमचं पद, तुमचा पक्ष बाजूला ठेवून या मुलीसाठी, या महिलेसाठी, या आपल्या शहरासाठी या आंदोलनात सामील झालं पाहिजे होतं. परंतु तुमचा पक्ष, तुमची मुगरुरी, तुमची मस्ती तुम्हाला आडवी येते आणि तुम्ही दाखवून देताय दरवेळी की आमचं कोणी काही वाकडं करणार नाहीये. परंतु ज्या वेळेस या सत्ताधाऱ्यांची जर नाळ आमच्या हातामध्ये येईल ना, त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला पळता भुई केल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी महिला बाळी, ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत. अनिताताई पाटील या ठिकाणच्या नगरसेविका आहेत, त्या महिला बाल कल्याणच्या समितीच्या अध्यक्ष आहेत. आणि पोलिसांनी, मला आता मगाशी भाषणामध्ये कोणी सांगितलं की त्या राजेश चव्हाणाचं नाव काढण्यासाठी पोलिसांना काहीतरी 5 लाख रुपये दिले. म्हणजे ही काय व्यवस्था चालली आहे काय आपली? हा, कोण ती महिला पोलीस अधिकारी? ही व्यवस्था तुम्ही चालवणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही त्यांचे पुस्तकं वाचून तुम्ही एमपीसीचे अभ्यास करता, तुम्ही मोठे मोठे पुस्तकं वाचता आणि या 2 कवडीच्या रुपयाला तुम्ही स्वतःला गहाण ठेवता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या घरात देखील मुली बाळी आहेत. मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आम्ही मागणी करतोय की तात्काळ अनिताताई पाटीलला सहआरोपी करावं आणि या राजेश चव्हाण सारखे जे दरिद्र या मीरा भाईंदर मध्येच नव्हे तर राज्यामध्ये लपलेले आहेत. माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्याला हे राज्य संतांची भूमी म्हणून, महापुरुषांची भूमी म्हणून जपायची आहे. या मीरा भाईंदर मधला हा जो स्वतःला कार्यसम्राट समजतोय, याच्या मुसक्या तुम्ही आवळा, तर हे आमचं शहर सुरक्षित राहणार आहे, एवढं मी सांगतो. माननीय डीसीपी साहेब, माननीय आयुक्त साहेब, पोलिसांना विनंती करतो की आपण तात्काळ या नगरसेविकाला सहआरोपी करावं आणि आमदार महोदय आणि यांच्या पक्षाचे जे रवींद्र चव्हाण म्हणून अध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करतो की यांचं सभापती पद काढून घ्यावं आणि यांना घरी बसावं. कारण हा राजेश चव्हाण, मला तर कळत नाही, हा चव्हाण आणि चव्हाण हाच काय मला फरक कळला नाहीये. अरे चोर म्हणून तुम्ही या शहरामध्ये आलात आणि तुम्ही चव्हाण म्हणून लावता. लाज वाटली पाहिजे. मराठी एकीकरण समिती खपवून घेणार नाही, एवढं सांगतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.